नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, तुमचे आर-सी खराब झाले, तुमचे आर-सी हरवले, तुमचे आर-सी कुठं घाण झाले, तर मित्रांनो आपण डुप्लिकेट आर-सीही काढू शकतो. तर मित्रांनो, ते डुप्लिकेट आर-सी आपण कसं काढू शकतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम परिवहनची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ते क्रोमवरती यायचं आहे आणि परिवहन असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असे जी परिवहनची वेबसाईट आहे ती येऊन जाईल. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या पेजवरती याल. त्यानंतर खालती आपल्याला स्क्रोल करायचं आहे. खालती स्क्रोल केल्यानंतर आपल्यासमोर व्हेइकल रिलेटेड सर्व्हिस हा ऑप्शन येईल. हा ऑप्शन आलेला आहे व्हेइकल रिलेटेड सर्व्हिसमध्ये. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला खाली व्हेइकल रजिस्ट्रेशनमध्ये रीड मोअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या पेजवरती आलेलो आहे, ज्यामध्ये आपण व्हेइकल रिलेटेड सर्व्हिसमध्ये आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, जे की आपलं महाराष्ट्र स्टेट आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या पेजवरती आलेलो आहे. हा पॉपअप आपल्याला घालवायचा आहे. खालती स्क्रोल केल्यानंतर इथं आपण जे आपलं राज्य सिलेक्ट केलेलं होतं ते इथे आलेलं आहे. त्यानंतर इथे तुमचं RTO सिलेक्ट करायचं आहे. जे तुमचं RTO आहे, म्हणजे गाडीचा नंबर MH कोणत्या ह्यानं सुरू होतो तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर हा आय ॲक्सेप्ट हा चेकबॉक्स क्लिक करायचा आहे आणि प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट आपल्यासमोर असं पेज आलेलं आहे, जे की याही पेजवरती आहे. या इन्फॉर्मेशन आपण बघून हा प्रोसीड ऑप्शन क्लिक करायचा आहे. मित्रांनो, आपण ह्या नेक्स्ट पेजवरती आलेलो आहे. त्यानंतर आपल्याला या साईडला इथे 3 डॉट रेषा दिसत आहेत. त्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि खालती स्क्रोल करायचं आहे. खालती स्क्रोल केल्यानंतर आपल्याला ॲप्लाय फॉर सर्टिफिकेट्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये आपल्याला ॲप्लाय फॉर सर्टिफिकेट्समध्ये RC पर्टिक्युलर्स हा ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट आपण असं पेज ओपन झालेलं आहे आपल्यासमोर. यामध्ये आपल्याला तुमचा गाडी नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपले चेसिस नंबरचे लास्ट 5 कॅरेक्टर्स इथे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे व्हेरीफाय डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, RC पर्टिक्युलर्स काढण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर आपल्या RC बुकशी कनेक्टेड असणं गरजेचं आहे किंवा लिंक असणं गरजेचं आहे. त्यासाठी मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा हे आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, युजिंग मोबाईल OTP किंवा युजिंग आधार असे 2 ऑप्शन आहेत आपल्याला पुढे प्रोसेस करण्यासाठी. तर मी युजिंग मोबाईल OTP हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे. त्यानंतर युजिंग मोबाईल OTPवरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTPवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुमच्या RCशी कनेक्टेड असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. जनरेट OTPवरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. एंटर OTP करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट OTP आपण सबमिट करून पुढे आल्यावर आपली ओनर इन्फॉर्मेशन दाखवत आहे. त्यानंतर आपल्याला खालती स्क्रोल करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. त्यानंतर खालती स्क्रोल करायचं आहे. पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. कन्फर्म पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेमेंट आपल्या आयडीत तयार झालेली आहे. आपल्याला पेमेंट गेटवे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्टवरती क्लिक करून आपल्याला पे गव्हर्नमेंट मी NSDL ऑप्शन सिलेक्ट करत आहे. त्यानंतर खालती स्क्रोल करायचं आहे आणि हा चेकबॉक्स क्लिक करून आपल्याला कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण पेमेंटच्या ऑप्शनवरती आलेलं आहे, ज्यामध्ये आपण भरपूर अशा प्रकारे पेमेंट करू शकतो. कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, UPI भरपूर असे ऑप्शन आहेत. तर मी UPIद्वारे पेमेंट करणार आहे. तर पे युजिंग UPI ॲपवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर मी पे नाव ह्या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर कोणत्या ॲपनं करायचं आहे ते इथे ओपन झालेलं आहे. तर मी फोनपेने पेमेंट करणार आहे. आपलं पेमेंट पूर्ण झाल्यानंतर आपल्यासमोर प्रोव्हाइड युअर फीडबॅकचा असा ऑप्शन आलेला आहे, तो घालवायचा आहे आणि आपल्यासमोर आपलं आपण पेमेंट केलेल्याची प्रिंट आलेली आहे, ती आपण प्रिंट डाउनलोड करायची आहे. आपल्याला खालती स्क्रोल करून घ्यायचं आहे. आपलं ॲप्लिकेशन इज सबमिटेड सक्सेसफुली, नो नीड टू व्हिजिट RTO
ॲप्लिकेशन इज अंडर प्रोसेस ॲट RTO वेअर यू हॅव अप्लाइड. तर प्रिंट RC पर्टिक्युलर सर्टिफिकेट आणि जे आपण पेमेंट केलेलं आहे ते दोन्ही इथं प्रिंट करू शकता. तर प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ही प्रिंट आपण PDF फॉर्मॅटमध्ये आपल्या मोबाईलवरती सेव्ह करायची आहे. त्याचप्रमाणे प्रिंट RC पर्टिक्युलर सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे. आपली RC पर्टिक्युलर सर्टिफिकेट ही आपण सेव्ह करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रिंटचं ऑप्शन दिसत आहे. प्रिंटवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईलवरती अशा प्रकारे सेव्ह ॲज PDF करून सेव्ह करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमची RC बुक नसेल तर तुम्ही अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. RTOला जाण्याची काही गरज नाही. फक्त 50 रुपयामध्ये आपल्याला ही RC पर्टिक्युलर मिळणार आहे. मित्रांनो, या RC पर्टिक्युलर काढण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही काढून घ्या. धन्यवाद.